देवाची योजना सगळ्यात वेगळी आहे. मी रडत रडत विचार केला. जेव्हा माझ्या भावाने संपत्तीच्या हव्यासासाठी मध्यरात्री मला घराबाहेर काढले आणि रिकाम्या हाताने जेव्हा मी रस्त्यावरून चालत होते, तेव्हा थरथर त्या हातांनी मी आकाशाकडे पाहिले आणि म्हणाले, हे देवा, आता तूच माझा एकमेव आधार आहेस. हे बोलून मी एका फुटपाथवर बसले. तेव्हा माझी नजर एका माणसाकडे गेली. तो माणूस जखमी अवस्थेत पडलेला पाहून माझे हृदय पिळवटून गेले आणि मी माझ्या बचतीतून त्याला रुग्णालयात नेले. रुग्णालयात त्याला पाहताच वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी धावले. जेव्हा तो माणूस शुद्धीवर आला तेव्हा एक नर्स धावत माझ्याकडे आली आणि म्हणाली, कमिशनर साहेब शुद्धीवर आले आहेत, त्यांनी तुम्हाला. मी खूप आनंदी होते. कदाचित माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच माझ्या भावाच्या लग्नाची मिरवणूक येणार होती आणि माझे निष्पाप हृदय धडधडत होते. थोडासा आवाजही मला कळत होता की ते येत आहेत आणि मी दाराकडे धावत असेन, पण निराश होऊन परत येईन. शेवटी देवाच्या कृपेने जेव्हा लग्नाची मिरवणूक आली तेव्हा माझे हृदय आनंदाने फुलून गेले आणि मला वाटले की माझ्या प्रार्थनांचे उत्तर मिळाले. माझ्या वहिनीने लाल रंगाचे कपडे घातलेले असताना मी माझ्या भावाच्या खोलीकडे मोठ्या उत्सुकतेने चालत गेले, जी मी स्वतःच्या हातांनी सजवली होती. त्याच्याशी वात घालून मी बाजारातून दिवे विकत घेतले होते, कारण तो नेहमीच त्या सजावटींना निरुपयोगी म्हणायचा. पण माझी एक मनापासून इच्छा होती जी मी पूर्ण करू शकेन. मी त्याच्या बेडवर ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांनी एक हृदय बनवले आणि जमिनीवर काही फुले विखुरली. मी जे काही केले ते मनापासून केले. पण जेव्हा वहिनीला खोलीत नेण्यात आले आणि बसवण्यात आले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव होता. मला वाटले की ती कदाचित थकली असेल म्हणून मी दुर्लक्ष केले. तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत मी खोडकर हसले आणि विचारले, वहिनी, तुम्हाला खोली कशी वाटली? ती मी स्वतः सजवली आहे. तिने विचित्र स्वरात उत्तर दिले, बरी आहे. आणि माझे हृदय थंड झाले. दरम्यान वधूला भेटायला आलेल्या महिला खोलीत आल्या आणि बसल्या. माझ्या वहिनीने माझ्याकडे कडक नजरेने पाहिले आणि म्हणाली, या महिला खोलीतून कधी बाहेर जातील? माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले, मग स्वतःला पटवून देण्याचा प्रयत्न केला की वहिनी थकली असेल. पण माझ्या मनात एक आवाज आला, असे कोण बोलेल का? मी तो आवाज दाबला आणि पुढे बोलू लागले. मी लगेच उठली आणि महिलांना सांगितले की वहिनी खूप थकली आहे आणि तिला आराम करायचा आहे आणि त्यांनी सकाळी यावे. शेजारच्या महिला हसल्या आणि उठल्या, पण काही जवळच्या नातेवाईकांनी तोंड वाकडे केले आणि त्यापैकी एक हळुवारपणे म्हणाली, हे खूप विचित्र दिसत आहे. ती एक वधू आहे, ती इतक्या लवकर कशी थकली? जरी वधूचे इतके विधी असतात, जर तिची सासू जिवंत असती तर ती रात्रभर चालू राहिल्या असत्या. तिचे बोलणे ऐकून मला माझ्या आईची आठवण आली. पण मला त्या क्षणी दुःखी व्हायचे नव्हते, कारण आई आणि बाबांच्या जाण्यानंतर आमच्या आयुष्यात काहीही उरले नव्हते. दुःखाची कमतरता नव्हती. त्या बायका काय म्हणतात याची मला पर्वा नव्हती. मला फक्त माझ्या वहिनीच्या आनंदाची काळजी होती. त्या गेल्यावर मी मागे वळून पाहिले तर ती आरशासमोर उभी होती. तिचा मेकअप ठीक करत होती. तिने पुन्हा लिपस्टिक लावली होती आणि तिचे संपूर्ण शरीरावर एक तीव्र सुगंध पसरवला. मी तिच्या मागे उभी राहून हे सर्व पाहत होती आणि तिने आरशातून माझ्याकडे पाहिले आणि म्हणाली, तू इथे का उभी आहेस? मी घाबरून म्हणाले, काही नाही, असंच. ती म्हणाली, आता तूही जा, आराम कर आणि हो, तुझ्या भावाला पाठव. तिच्याकडून हे ऐकून मला खूप वाईट वाटले. तिचा स्पष्ट वक्तेपणा पाहून मला लाज वाटली. मी डोळे खाली केले आणि स्वतःशी विचार केला, एखाद्या वधूला इतक्या उघडपणे नवऱ्याला हाक मारताना मी पहिल्यांदाच पाहिले आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला, हळुवारपणे म्हणाले, मी त्याला पाठवून देईन आणि शांतपणे दाराकडे निघून गेली. खोलीतून बाहेर पडताच थंड वारा वाहत होता, पण माझा भाऊ कुठेच दिसत नव्हता. मी आजूबाजूला पाहिले. कदाचित तो पाहुण्यांच्या खोलीत असेल अशी आशा होती. मी त्याला बोलावण्यासाठी हॉलमधून निघाले तेवढ्यात माझी काकू काही महिला नातेवाईकांसोबत बसून गप्पा मारत होती. त्या सर्व उदास चेहऱ्याने होत्या. मी माझ्या भावाला बोलावून घ्यावे की थोडा वेळ थांबावे या द्विधा मनस्थितीत होते. मग मी विचार केला, माझ्या वहिनीने सांगितले असल्याने जाणेच बरे होईल. मी संकोच करत दाराकडे गेले, पण सगळं काही ठीक वाटत नव्हतं आणि माझ्या मनात एक अनामिक दुःख पसरू लागले.
मी खिडकीचा पडदा किंचित तोडला आणि बाहेर पाहिले तर माझा भाऊ काही मित्रांसोबत बेफिकीरपणे हसत होता. त्याचे हास्य पाहून माझे सर्व दुःख लगेच विसरले. माझा भाऊ खूप दिवसांनी हसला होता आणि मला त्याच्याकडे पाहत राहावेसे वाटत होते. शेवटी मी जवळ गेले आणि हळूच सांगितले, "वहिनी तुला हाक मारत आहे." माझ्या भावाने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. मी त्याच्याकडे पाहिले, मग हसले आणि मान हलवली. त्याला सांगितल्यानंतर मी स्वयंपाकघरात गेली आणि माझ्या वहिनीसाठी दूध गरम करू लागले. तेवढ्यात माझ्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. जणू काही कोणीतरी माझ्या मागे उभे आहे. सुरुवातीला मला वाटले की हा एक भ्रम आहे आणि मी गॅस थोडा मोठा केला, पण ती भावना अधिकच तीव्र झाली. आता तो भ्रम राहिला नव्हता. मला माझ्या कानाजवळ कोणाच्या तरी जड पावलांचा आवाज जाणवला. मी अचानक मागे वळले आणि माझा श्वास थांबला. माझ्या मागे एक उंच रुंद तरुण उभा होता. काळपट रंग, त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक आणि इतके तीव्र हास्य होते की मला थरथर कापायला लावत होते. त्याची नजर माझ्या छातीवर असल्यासारखी वाटत होती. घाबरून मी माझी ओढणी नीट केली, पण त्याच्या उघड्या कॉलरमधून एक चमकदार साखळी लटकलेली दिसली आणि त्यावर एक छोटी कवटी लटकलेली दिसली, जी अगदी सैतानाच्या डोक्यासारखी दिसत होती. तो माझ्याकडे चिंगम चघळत विचित्रपणे पाहत होता. मी घाबरली. हातातील चमचा पडता पडता वाचला. मी एक पाऊल मागे सरकली आणि थरथर त्या आवाजात विचारले, "तू कोण आहेस?" तो विचित्रपणे हसला आणि म्हणाला, "माझे नाव कबीर आहे, तुझ्या वहिनीचा भाऊ." मी स्वतःला सावरत म्हणाले, "अरे, तू कबीर भाऊ आहेस? मी वहिनीकडून तुमचा उल्लेख करताना ऐकले आहे. तुम्ही बाहेरून कधी आला?" पण त्याने माझ्याकडे कडक नजरेने पाहिले आणि विचारले की मी त्याला भाऊ का म्हणते. मग हळुवारपणे सांगितले की त्याचे नाव फक्त कबीर आहे आणि त्याला मी त्याच्या नावाने हाक मारावी असे वाटत होते. त्याने स्पष्ट केले की तो नुकताच दुबईहून परतला होता आणि तो त्याच्या बहिणीला स्वतःहून सोडण्यासाठी इथे आला होता आणि हे लोक कसे आहेत हे पाहण्यासाठी. मला त्याचे काही बोलणे आवडले नाही. स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात मी त्याला विचारले की तुला काही हवे आहे का. तो म्हणाला की मला फक्त तुझे प्रेम हवे आहे. जर तुला पसंत असेल तर सांग. हे ऐकून माझे डोळे विस्फारले. माझ्या हातातून चमचा जमिनीवर पडला. माझे डोळे रागाने लाल झाले होते. शरीर ताठ झाले होते. तरीही मी मोठ्या संयमाने माझे मन शांत केले. मला लगेच स्वयंपाकघरातून पळून जावेसे वाटले, पण तो माझ्या आणि दाराच्या मध्ये उभा राहिला होता. तो सतत चिंगम चघळत होता, जणू तो माझ्या अस्वस्थतेचा आनंद घेत होता. तो म्हणाला, "प्रेम तर नाही, मग तू मला चहा तर नक्कीच आणून देऊ शकते." माझ्या चेहऱ्यावर माझी नाराजी स्पष्ट दिसत होती, पण त्याला काही फरक पडला नाही. मला न राहवल्यामुळे मी त्याला सांगितले की तुला चहा मिळेल, पण तू बाहेर जाऊन सोफ्यावर बस. माझ्या बोलण्यावर तो रागवला, पण तो त्याच्या जागेवरून हलला नाही आणि उलट बोलला की मी बसलो, इथे उभा राहणे आवडत नाही. मी आश्चर्याने वर पाहिले आणि त्याचे डोळे थेट माझ्या डोळ्यांकडे पाहत असल्याचे जाणवले. मी माझी नजर हटवली आणि पटकन म्हणाले, "असं काही नाहीये." त्यावर तो हसला आणि म्हणाला, "मग काय अर्थ आहे? तू माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता." पण मी त्याला घाबरू लागले होते. मला त्याला 1-2 कठोर शब्द बोलायचे होते, पण माझ्या वहिनीच्या विचाराने मी थांबले. माझे हात थरथर कापू लागले. तरीही मी गप्प राहिले. मी लगेच चहाची किटली गॅसवर ठेवली, जणू काही हे त्याला टाळण्याचे निमित्त आहे. मी पहिल्यांदाच चहा बनवताना मला तीव्र तिरस्काराची भावना जाणवली. तो एक पाऊल पुढे आला आणि हळुवारपणे म्हणाला, "माझ्या बहिणीची नणंद इतकी सुंदर आहे याची मला कल्पना नव्हती." मी वळून त्याच्याकडे पाहिले, पण तो वाईट हसला. मला वीज कोसळल्यासारखे वाटले आणि मी जागीच थांबले. आणखी एक गुरगुरणारा आवाज माझ्या कानात आला. तो निर्लज्जपणे हसला आणि त्याच्या हास्याने मी घाबरले. मी पटकन चहा एका कपामध्ये ओतला आणि त्याला दिला, पण त्याने मुद्दाम माझ्या बोटांना स्पर्श केला. माझा हात त्याच्या हाताला लागला. मी लगेच तो मागे घेतला, दुधाचा ग्लास उचलला आणि स्वयंपाकघरातून बाहेर पडले. पण माझ्या मनात राग आणि भीतीचे वादळ उठले.
मी माझ्या भावाच्या खोलीकडे चालत असताना स्वतःला सावरले तेव्हा मला खोलीतून माझ्या वहिनीच्या हास्याचा आवाज ऐकू आला आणि माझी पावले जागीच थांबली. मी संकोच केला. मला माझ्या वहिनीला तिच्या भावाविषयी सांगावेसे वाटले, पण मी गप्प राहिली. मी दार वाजवले आणि आतून वहिनीचा आवाज आला, ए आस्था, दूध गरम करायला इतका वेळ का लावलास? त्यांचा कठोर आवाज असून सुद्धा मी हसले. माझा भाऊ बाथरूममध्ये होता. मी माझ्या वहिनीसमोर दुधाचा ग्लास ठेवला, जी आरशासमोर उभी होती आणि स्वतःचे कौतुक करत होती. अचानक तिने विचारले, तू कबीरला भेटलीस का? मी संकोचून उत्तर दिले, हो. मग ती म्हणाली, कबीर खूप खोडकर आणि हृदयांचा राजा आहे. मला ओरडून म्हणावेसे वाटले, तो राजा नाही तर खूप नीच माणूस आहे. पण मी काहीही बोलू शकले नाही आणि शांतपणे खोलीतून निघून गेले. माझ्या मनात एक विचित्र अस्वस्थता पसरली. मी डोके वर करून आकाशाकडे पाहिले. भीतीने माझे मन व्यापले होते. मी माझ्या खोलीत परत गेले, दार बंद केले आणि माझ्या पलंगावर झोपले. या सर्व परिस्थितीचा विचार करत माझ्या वहिनीचे वागणे मला अत्यंत विचित्र वाटले आणि तिच्या स्वभावावर विचार करताना मला असे वाटले की तिला समजून घेण्यात मी खूप मोठी चूक केली. जेव्हा आम्ही तिच्या घरी मागणी घालण्यासाठी गेलो तेव्हा ती खूप साधी आणि सरळ वाटली आणि मला आनंद झाला होता की तिचे व्यक्तिमत्व माझ्यासारखेच आहे. ती माझ्या भावापेक्षा किमान 2 वर्षांनी मोठी होती, तरीही ती त्याची पसंती होती, म्हणून मला काहीच आक्षेप नव्हता. पण तीच साधी मुलगी अचानक इतकी हुशार कशी झाली हे माझ्या समजण्यापलीकडे होते. मी वारंवार स्वतःला त्रास करून घेत असे, मी कुठे चूक केली असा विचार करत असे. माझ्या भावाने मला अनेक वेळा विचारले होते की ती माझ्यासाठी कशी वाटते. मी प्रत्येक वेळी त्याला धीर देत असे की ती छान दिसत होती. माझा भाऊ हसून म्हणायचा, मग तर असंच झालं पाहिजे, आणि मी त्याच्या आनंदात सामील व्हायची. पण एका क्षणात माझे सर्व हास्य नाहीसे झाले आणि आता माझी इच्छा असूनही मी मनातून हसू शकत नव्हते. वहिनीची काळजी कमी झाली नव्हती तेव्हा तिचा कबीर भाऊ मला एका धोक्याची घंटा वाटली. आई आणि बाबा गेल्यानंतर मी माझे आयुष्य खूप सावधगिरीने जगले, जेणेकरून कोणालाही माझ्यावर बोट दाखवण्याची संधी मिळू नये. मी कधीही गरज नसताना घराबाहेर पडले नाही आणि जरी गेले तरी मी माझ्या भावाला माझ्यासोबत घेऊन जायचे. पण आता मला असे वाटू लागले होते की घरातील वातावरण झपाट्याने बदलणार आहे. माझ्या 6व्या इंद्रियाने मला आधीच इशारा दिला होता. घाबरून मी डोळे मिटले, पण त्यातून 2 अश्रू गळू लागले आणि उशीत स्वतःला लपवून ठेवलं. लग्नाला काही दिवसच झाले होते. मला वाटलं होतं की माझी वहिनी आता घराची जबाबदारी घेईल, पण तो माझा गैरसमज होता. ती घरात मालकिनी म्हणून आली होती आणि मला तिच्या गुलामासारखं वागवत होती. मी आनंदी होते. मला आशा होती की वहिनीमध्ये मला एक बहीण मिळेल आणि माझी उणीव भरून निघेल. पण लग्नाच्या 2 दिवसातच मला जाणवले की ती माझे अस्तित्व स्वीकारू शकत नाही. मी तिच्या खोलीत जाणे तिला अजिबात आवडत नव्हते, पण जेव्हा जेव्हा तिची खोली स्वच्छ करण्याची वेळ यायची तेव्हा ती लगेच मला फोन करायची आणि मी प्रेमाने तिची खोली स्वच्छ करायचे. हळूहळू तिचे आधीच प्रत्येक कामात प्रेरक शक्ती बनले आणि प्रत्येक निर्णयात तिच्या इच्छा, ज्यामुळे मला खूप भावनिक वाटले. मला गुदमरल्यासारखं वाटत होतं. माझ्या मॅट्रिकच्या परीक्षा जवळ येत होत्या, पण घरातील कोणत्याही कामात ती मदत करेल अशी अपेक्षा करणे व्यर्थ होते. ती सकाळी मेकअप करून बसायची आणि मला नाश्ता आणायला सांगायची. ती नंतर संपूर्ण दिवस तिच्या फोनवर व्यस्त असायची. संध्याकाळी जेव्हा माझा भाऊ आला की त्याच्यासोबत बाईकवर बसून बाहेर जेवायला जायची. माझ्या भावाने कधीच औपचारिकपणे विचारले नाही की चल जाऊया जेवायला म्हणून. मला दिवसभर कामाचा कंटाळा आला होता आणि मला असं वाटू लागलं की मी त्यांच्यासोबत त्यांची मोलकरीण झाली आहे. घरातील सर्व कामे मी व्यवस्थित करत असताना माझा धीर सुटू लागला होता, पण घरात शांतता राखण्याच्या सक्तीमुळे मी ते सहन केले. आतून खोलवर माझ्या हृदयात आग जळत असल्यासारखे वाटत होते. माझ्या भावाचे वर्तनही पूर्णपणे बदललेले होते. तो माझ्या बोलण्यावर पूर्वी हसायचा, पण आता तो माझ्याकडे बघतही नव्हता. मी अनेकदा त्याच्याशी बोलण्याचा विचार करत असे, पण त्याचा स्वर विचित्र झाला होता. तो वहिनीच्या आज्ञा पाळणारा, फक्त ऐकणारा आणि विचार न करणारा माणूस बनला होता. वहिनीच्या चेहऱ्यावर नेहमीच एक विजयाची झलक असायची आणि फक्त एकाच गोष्टीवर मी धीर धरू शकत नव्हते. मला त्याचा सामना करण्याचा मार्गही सुचत नव्हता आणि तो म्हणजे कबीर.
त्याला आमच्या घरी येण्याची परवानगी देण्यात आली होती आणि तो जेव्हा जेव्हा त्याला वाटायचे तेव्हा कोणत्याही आडकाठीशिवाय आमच्या घरी यायचा. मी विशेषतः लक्षात घेतले की तो असा वेळ निवडत असे जेव्हा माझा भाऊ घरी नसायचा. माझा भाऊ गेल्यानंतर तो लगेच येत असे, पण माझा भाऊ घरी असताना तो क्वचितच येत असे. हे का घडत होते हे मला माहीत नव्हते. ते समजण्यापलीकडचे होते. तो अधूनमधून यायचा, पण आता जणू तो दररोज येत होता. माझ्या भोवती गिरट्या घालत होता. मी जेव्हा जेव्हा स्वयंपाकघरात असेन तेव्हा तो वारंवार स्वयंपाकघरात फिरायचा. कारणे सांगायचा. तो त्याच्या बहिणीला भेटायला येत होता की मला कळत नव्हते. तो गेल्या काही दिवसांपासून भेटण्यासाठी निमित्त शोधत आहे. त्याचे प्रेम दिवसेंदिवस वाढत होते. तो माझ्या खोलीतही न घाबरता यायचा आणि मी त्या क्षणी भीतीने थरथर कापत असे. मी त्याला किती वेळा सांगितले आहे की माझ्या खोलीत येऊ नका, असे शांत स्वरात समजावून सांगितले. मग तो अगदी शांतपणे म्हणेल की मी दीदीला भेटायला आलो होतो, पण ती झोपली होती. म्हणून मी विचार केला की मी तुझ्याशी बोलेन. त्याचे शब्द मला घाबरवायचे आणि मी खूप रागवायचे आणि म्हणायचे, जर ती झोपली असेल तर तू आता निघून जा, ती उठल्यावर परत येईल. मग मी लगेच निघून जायचे, पण हे सर्व किती काळ चालणार होते? माझ्या मनात विचारांची गर्दी होती. गे दिवशी त्याने सर्व मर्यादा ओलांडल्या. दुपारची वेळ होती. माझा भाऊ ऑफिसला गेला होता. माझी वहिनी बैठकीच्या खोलीत होती आणि मोठ्या आवाजात पंजाबी गाणी ऐकत होती. मी स्वयंपाकघरात पीठ मळत होते, पण माझे मन विचित्रपणे अस्वस्थ होते. मग कबीर मांजरीच्या पावलांसारखा चोरून आत आला. मी मागे वळून पाहिले तर तो माझ्या शेजारी उभा होता. माझे हात पिठाने भरलेले होते आणि माझे हृदय धडधडत होते. मी मागे सरकले आणि त्याने माझे हात माझ्या भोवती ठेवले आणि मला त्याच्या मिठीत ओढण्याचा प्रयत्न केला. मी मोठ्याने विचारले, हे काय आहे? तो कठोर आवाजात म्हणाला, मी अजून वाईट वागलो नाहीये आणि तू आधीच ओरडत आहेस. माझे अंग थरथर कापू लागले. मी त्या रागाने म्हणाले, मागे हो, तुला लाज वाटत नाही का? आणि वहिनीला मोठ्याने हाक मारली आणि तो लगेच मागे हटला. मी पटकन माझा दुपट्टा उचलला आणि दाराकडे निघाले. तेव्हा त्याने मला थांबवले आणि म्हणाला, तू इतकी गर्विष्ठ का आहेस? तू आता इतकी सुंदरही नाहीस. मी विचारले, मग तू मला का त्रास देतोस? तो म्हणाला, मी काय करू शकतो? मी तुझ्या प्रेमात पडलो आहे. तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून मी स्तब्ध झाले आणि मी उत्तर दिले, तुझ्यासारख्या असभ्य व्यक्तीशी लग्न करणे तर सोडाच, मला तुझ्याकडे पाहण्याची इच्छा होत नाहीये. माझे बोलणे ऐकून त्याचा चेहरा फिकट पडला. त्याच्या डोळ्यातील खोडकर चमक अधिक तीव्र झाली आणि लाजिरवाण्याने मागे हटण्याऐवजी तो अजून माझ्या समोर उभा राहिला. तो म्हणाला, काय म्हणाली तू? असभ्य माणसा, अजून मी तुला माझी ती बाजू दाखवली नाही. ज्या दिवशी मी ते दाखवेन तेव्हा तू माझ्या पायाशी पडून भीक मागशील. हे ऐकून माझ्या अस्तित्वाला आग लागल्यासारखे वाटले. मी त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण तो निर्लज्जपणे हसला. त्याच्या हातात सिगरेट होती आणि तो मुद्दाम माझ्या चेहऱ्यावर धूर फेकत होता. मग अचानक त्याने माझा हात धरला. त्याच क्षणी माझे डोके चक्कारले. मी माझ्या सर्व शक्तीनिशी माझा हात सोडण्याचा प्रयत्न केला. अगदी झटका देऊन पण पाहिला, पण त्याची पकड खूप मजबूत होती. राग, भीती आणि द्वेष माझ्या आत एकाच वेळी उसळले. जसा त्याने माझा हात सोडला तशी मी माझ्या पूर्ण शक्तीने त्याच्या तोंडावर एक चापट मारली. त्या चापटीचा आवाज स्वयंपाकघरात प्रतिध्वनित झाला. तो क्षणभर स्तब्ध झाला. नंतर त्याचा चेहरा आश्चर्याने आणि रागाने भरला. त्याला कदाचित माझ्याकडून इतक्या कठोर प्रतिसादाची अपेक्षा नव्हती. तो माझ्याकडे पाहत राहिला. त्याचा हात त्याच्या गालावर होता. मी कडक शब्दात म्हणाले, जर तू पुन्हा माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केलास तर माझ्यापेक्षा वाईट कोणीही होणार नाही, हे लक्षात ठेव. असे म्हणत तो पाय थापटत निघून गेला. पण मी तिथेच उभा राहिले. जाता जाता मी जेवढे शौर्य दाखवले होते त्यानंतर माझे संपूर्ण शरीर थरथर कापू लागले आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी स्वतःला खोलीमध्ये बंद केले आणि दिवसभर कोणाशीही बोलले नाही. त्या रात्री जेव्हा मी प्रार्थना केली तेव्हा मी फक्त एवढेच म्हटले की हे देवा, माझे रक्षण करा. त्या दिवसानंतर कबीर तर आला नाही, पण घरातील वातावरण विचित्रपणे बदलले. कालपर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला फटकारणाऱ्या वहिनीचे वर्तन अचानक बदलले. तिच्या स्वरात एक सौम्यता, चेहऱ्यावर हास्य आणि गोडवा आला. सुरुवातीला मला आश्चर्य वाटले,
पण नंतर मी स्वतःला खात्री पटवून दिली की कदाचित तिला तिच्या चुकीची जाणीव झाली असेल. आता ती सकाळी स्वयंपाकघरात माझ्यासोबत यायची आणि चहा बनवताना स्वतःच म्हणायची, आस्था तू बस, मी नाश्ता बनवते. मी शांतपणे तिच्याकडे बघायची आणि स्वतःशी विचार करायची की कदाचित माणूस खरोखरच बदलू शकतो. तिच्या दयाळूपणाने माझे हृदय पिळवटून टाकले. एके दुपारी घरात शांतता असताना माझ्या वहिनीने मला जवळ बोलवले. मी बाहेर कपडे धुत होती. ती हसत म्हणाली, आस्था आत ये बाळा, प्लीज माझ्या शेजारी बस. मी जाऊन तिच्या शेजारी बसले. तिच्या चेहऱ्यावरील हास्य अधिकच गडद झाले. पण आज तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. जणू काही ती एखादी गोष्ट लपवत आहे. तिने प्रेमाने माझा हात धरला आणि म्हणाली, आस्था कबीर खूप चांगला माणूस आहे. तो एक व्यापारी आहे. त्याने नुकतेच त्याचा दुबईचा सर्व व्यवसाय हलवून इथे सुरू केला आहे आणि मला तो आता स्थायिक व्हावा असे वाटते, जेणेकरून त्याला घर शांती मिळेल. हे ऐकून माझ्या हृदयावर एक जड ओझे बसल्यासारखे वाटले. कबीरचे हास्य आणि त्याचा असभ्यपणा माझ्या कानात घुमला. ती शांत बसली होती, पण माझ्या चेहऱ्यावरील हावभाव खूप काही सांगत होते. वहिनीच्या चेहऱ्यावर क्षणभर एक व्यंगात्मक हास्य उमटले, जणू काही तिला सगळं समजलं असेल. पण मग तिने हुशारीने तिचा स्वर मऊ केला आणि म्हणाली, हे बघ आस्था, कबीर मनाने एकदम स्वच्छ आहे. मी डोळे खाली केले. माझ्या मनात रागाची लाट उसळली, पण मी गप्प राहिली. काही क्षणांनी मी एक निमित्त म्हणून तिला म्हणाले, वहिनी माझी परीक्षा जवळ आली आहे, मला तयारी करायची आहे. ती लगेच हसली आणि म्हणाली, हो हो तू अभ्यास कर, पण लक्षात ठेव पेपर संपताच आम्ही तुझे हात पिवळे करू. मी घाबरले. माझे हात थरथर कापू लागले आणि मी घाबरून विचारले, वहिनी तुला काय म्हणायचं आहे? मला समजले नाही. ती म्हणाली, अरे कबीरने तुला प्रपोजल पाठवला आहे. मी स्तब्ध झाले. माझा चेहरा रागाने लाल झाला आणि मी म्हणाली, मला कबीर अजिबात आवडत नाही वहिनी. क्षणभर तिचा चेहरा आश्चर्याने चमकला. मग ती तळमळली आणि माझ्या जवळ येऊन म्हणाली, मग तुला कोण आवडते? बाहेर तुझं कोणी मित्र आहे का? तिच्या शब्दांनी माझी जीभ घट्ट झाली आणि माझा श्वास वेगवान झाला. तो आवाज इतका हलका आणि अश्लील होता की माझे अस्तित्वच थरथर कापू लागले. मी हळूच म्हणाली, वहिनी तू हे काय म्हणत आहेस? माझ्यावर संशय घेत आहेस का? तिने माझा हात धरला आणि मला हलवत म्हणाली, मी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आस्था. त्याला तू आवडतेस आणि मी माझ्या भावाचे म्हणणे नाकारू शकत नाही. मी तिच्या डोळ्यात पाहत होते. तिथे प्रेम नव्हते, फक्त हट्टीपणा दिसत होता. तिची पकड घट्ट होत होती. मी स्वतःला सोडवले आणि गुदमरलेल्या आवाजात म्हणाले, वहिनी मी काही एखादी वस्तू नाहीये जी तुमच्या भावाला आवडली आणि तुम्ही उचलून त्याच्या जोळीत टाकली. मी एक जिवंत मनुष्य आहे आणि मला या बाबतीत माझे स्वतःचे निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. माझा स्वर थरथरत होता. ती क्षणभर गप्प राहिली. नंतर हळुवारपणे म्हणाली, ठीक आहे, जशी तुझी इच्छा. मला वाटले संभाषण संपले, पण मला फारसे कळले नाही की ही शांतता एका मोठ्या वादळाची सुरुवात आहे. संध्याकाळ होत होती आणि माझा भाऊ कामावरून परतला होता. मी त्याला काहीही न सांगण्याचा निर्णय घेतला, नाहीतर घरातील वातावरण आणखी बिघडेल. पण कदाचित माझ्या वहिनीने आधीच सर्व काही ठरवले असावे, कारण माझा भाऊ येताच खोलीचा दरवाजा बंद झाला आणि माहीत नाही काय झाले. काही क्षणानंतर एक मोठा आवाज आला, आस्था इकडे ये. मी संकोच करत त्यांच्याकडे गेले. त्यांचा चेहरा रागाने भरलेला होता. ते कठोरपणे म्हणाले, आस्था मी ऐकलं आहे की तू कबीरचा प्रस्ताव नाकारला आहेस. मी हळुवारपणे म्हणाले, हो का? कारण मला तू आवडत नाही. मी हे बोलताच वहिनीला अजून राग आला. तिचा चेहरा लाल झाला आणि ती तीव्रपणे म्हणाली, निर्भयतेची ही एक सीमा असते. माझा भाऊ तुला आदराने प्रेम करतो आणि तू असे बोलत आहेस. मला काहीतरी बोलायचे होते, पण माझ्या भावाचा राग वाढतच गेला. त्याने टेबलावर जोरात हात मारला आणि म्हणाला, आस्था तुझा आवाज बघ. तुला माहिती आहे का तू कोणाशी बोलत आहेस? मी रडून म्हणाले, भाऊ मी काही चुकीचं बोलले नाही. तो चांगला माणूस नाहीये. तेवढ्यात माझ्या वहिनीने मला मध्येच अडवले. पुरे झाले तुमचे. आता नाटक करणे थांबवा. सगळं माहिती आहे तुमची खरी समस्या काय आहे. मी आश्चर्याने विचारले, तुम्हाला काय म्हणायचं आहे वहिनी? मी उपहासात्मक हास्य करत म्हणाली, तुम्हाला काय वाटते की
की आम्हाला काहीच माहीत नाही की तुम्ही बाहेर कोणाला तरी भेटत असता. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझी प्रकृती आणखी बिकट झाली. तर त्या आवाजात मी म्हणाली, वहिनी तुम्ही काय पण कसे बोलत आहात? मी अशी कधीच नाही. पण तिने मला माझे वाक्य पूर्ण करू दिले नाही. आस्था, मी एक स्त्री आहे, मला सगळं समजतं. तुझ्यासारखे चेहरे निर्दोष असल्याचा आव आणतात, पण आत काहीतरी वेगळंच चाललेलं असतं. माझ्या गालावरून अश्रू वाहत होते. मी माझ्या भावाकडे पाहिले. तो काहीतरी बोलेल या आशेने, पण त्याची शांत राहणं हाच सर्वात मोठा निर्णय होता. त्या क्षणी मला असं वाटलं की माझं घर माझ्यासाठी परक झालं आहे. माझ्या वहिनीची जीभ विषारी झाली होती आणि माझ्या भावाच्या डोळ्यात आलेली संशयाची छाया मला घायाळ करत होती. मी फक्त एवढंच म्हणू शकले की देवा शपथ मी काही चूक केली नाही. पण ते दोघेही रागाने निघून गेले आणि मी अंगणात एकटीच उभा राहून माझ्या अश्रूंमध्ये बुडत होते, हे न समजता की ही फक्त सुरुवात आहे. खरे वादळ अजून येणार होते. कबीरला नकार दिल्यापासून वहिनीच्या चेहऱ्यावर एक दबलेले वादळ लपले होते. ती बाहेरून शांत दिसत होती, पण तिच्या डोळ्यात सुडाची चमक होती. मला वाटलं होतं की ती कालांतराने ते विसरून जाईल, पण तिच्या आतली आग विझणारी नव्हती. कबीर तिच्यासाठी अभिमानाचा विषय बनला होता. माझ्या नाही म्हणण्याने फक्त कबीरलाच नाकारले नव्हते, तर वहिनीचा अभिमानही दुखावला होता. आणि ज्याचा अभिमान तुटला जातो तो काही शांत बसू शकत नाही. ती हळूहळू माझ्या भावाचे कान भरू लागली. कधी म्हणू लागली, आस्थाचे वागणे बरोबर वाटत नाही, किंवा कधी म्हणू लागली की तिच्यावर लक्ष ठेवा. माझा भाऊ जो आधीच तिच्या प्रभावाखाली होता, तो आता तुझ्या प्रत्येक बोलण्यावर विश्वास ठेवू लागला. मी जेव्हा त्याच्याशी बोलायचे तेव्हा तो थोडक्यात उत्तरे द्यायचा. त्याच्या डोळ्यात पूर्वी असलेली आपुलकी वाटत नव्हती. मी दररोज रात्री रडायची आणि देवाला प्रार्थना करायची की एक दिवस सत्य बाहेर यावे. सैतानाच्या युक्त्या खूप धूर्त असतात. एका रात्री वहिनीने तिची सर्वात धोकादायक युक्ती खेळली. घर शांत होते, मध्यरात्र झाली होती आणि हलका पाऊस आणि विजेचा गडगडाट. भाऊ त्याच्या खोलीत होता. संधी पाहून माझी वहिनी त्याच्याकडे गेली आणि हळुवारपणे म्हणाली, आज खूप जड अंतकरणाने मला तुमच्याशी बोलायचं आहे. माझा भाऊ घाबरला आणि त्याने विचारले, काय झाले? माझ्या वहिनीने काळजीपूर्वक शब्द निवडत म्हटले, तुम्हाला माहिती आहे, मला खूप दिवसांपासून आस्थाबद्दल तुम्हाला काहीतरी सांगायचे होते, पण मला माझ्या कुटुंबाची सन्मानाची काळजी वाटत होती म्हणून मी काही बोलले नाही. मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे की ती आणि कबीर त्यांच्यात काहीतरी चालू आहे. माझ्या भावाचा चेहरा दगडासारखा कडक झाला. तो कठोर आवाजात म्हणाला, काय म्हणत आहेस तू? वहिनीचे डोळे अश्रूंनी भरले, जणू काही त्यांना खूप वेदना होत होत्या. पुढे ती म्हणाली, मी ते स्वतः पाहिले, पण मी तुम्हाला काहीही सांगितले नाही. मला वाटले होते की एकदा नातेसंबंध निश्चित झाले की प्रकरण दाबून जाईल, पण आता ती दुसऱ्या कोणाला तरी भेटू लागली आहे. मला हे अजिबात वाटत नाही की कुठल्याही सडकछाप प्रियकराने तिच्या वाट्याच्या संपत्तीचा उपभोग करावा. तुम्ही तिच्यासमोर दोन पर्याय ठेवा. एक तर तिने कबीरशी लग्न करावे किंवा तिच्या वाटेची मालमत्ता तुमच्या नावावर हस्तांतरित करावी. रात्रीच्या शांततेत तिचे शब्द खंजीरसारखे प्रतिध्वनित झाले. भावाचा चेहरा रागाने लाल झाला. त्याच्या पत्नीच्या शब्दांचे विष त्याच्या मनात खोलवर शिरत होते. तो काहीच बोलला नाही, पण त्याचे डोळे संशयाने जळत होते. मला माहीत नव्हते की माझ्या विरुद्ध निकाल लागला आहे. मी माझ्या खोलीत प्रार्थना करत होते. कदाचित एक दिवस सर्व काही ठीक होईल अशी आशा करत होते. पण ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात काळोखी रात्र होती. अचानक माझ्या खोलीच्या दारावर जोरात ठोठावण्यात आलं. मी सावध होऊन जागी झाले. मी जाऊन दार उघडले तेव्हा माझा भाऊ बाहेर उभा होता. त्याचा चेहरा पूर्णपणे अनोळखी दिसत होता. तो म्हणाला, आस्था, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचं आहे. मी हळुवारपणे म्हणाले, हो भाऊ बोला. त्याने हातात कसली तरी कागदपत्रे धरली होती. त्याने ती कागदपत्रे माझ्याकडे वाढवली आणि कडक आवाजात म्हणाला, हे मालमत्तेचे कागदपत्रे आहेत, त्यावर तू सही कर. मला धक्का बसला आणि मी मागे हटले. भाऊ, हे असं अचानक का? तो ओरडला, कारण आता तुला या घरात राहण्याचा अधिकार नाही. माझ्या पायाखालची जमीन सरकली. मी रडत म्हणाली, भाऊ तू हे काय म्हणतोयस? मी कोणता गुन्हा केला आहे? तो ओरडला, गुन्हा?
तू काय केले आहेस हे तुला कळत नाही का? तुला लाज वाटली पाहिजे. मी स्तब्ध झाले. माझे ओठ थरथरत होते. मी म्हणाले, देवाची शपथ घेते, मी काहीही केले नाही. पण माझ्या भावाच्या डोळ्यावर पडदा पडला होता. माझी वहिनी दारातून हे होताना पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होते. माझा भाऊ माझ्याकडे आला, मला एक पेन दिला आणि म्हणाला, लवकर सही कर, नाहीतर परिणाम भयानक होतील. मी रडत विनवणी केली, भाऊ, हा अन्याय आहे, असे करू नकोस. पण तो काही ऐकायला तयार नव्हता. त्याने माझा हात धरला आणि कागदपत्रांवर सही करायला भाग पाडले. मी ओरडले, रडले, पण त्याला काहीच फरक पडत नव्हता. जणू काही त्याच्या हृदयावर दगड ठेवला गेला होता. मग तो वळला आणि कठोर आवाजात म्हणाला, आता तू लगेच घर सोड. आजपासून तुझा इथे काही अधिकार नाही. मी माझ्या वहिनीकडे पाहिले. तिच्या डोळ्यात तीच खोडकर चमक होती. जणू काही ती म्हणत होती, बघ, आता माझा सूड पूर्ण झाला आहे. मध्यरात्र झाली होती. मी दाराबाहेर उभा होते. माझ्या हातात एक लहान बॅग होती, ज्यामध्ये काही आवश्यक वस्तू आणि जपून ठेवलेले काही पैसे होते. आकाश ढगाळ होते आणि हवा थंड वाहत होती. मी मागे वळून त्या घराकडे पाहिले, जिथे मी माझे बालपण घालवले होते, जिथे माझे हास्य एकेकाळी प्रतिध्वनित झाले होते. आज तोच उंबरठा माझ्यासाठी बंद झाला होता. माझी पावले डगमगली आणि मी रस्त्यावर उभा राहिले. वाऱ्याच्या एका जोरदार झोकाने माझ्या डोक्यावरून स्कार्फ उडवून दिला. मी थरथरते हाताने तो पुन्हा जागला. आकाशाकडे पाहिले आणि तुटलेल्या आवाजात देवाला प्रार्थना केली, हे माझ्या देवा, आता तूच माझे एकमेव आधार आहेस. मग मी फुटपाथवर बसले. माझ्या अवतीभोवती अंधार पसरला होता, पण माझ्या मनात अंधार ह्याहूनही खूप खोल होता. मी डोळे बंद केले आणि शांतपणे प्रार्थना केली, देवा, तूच न्याय मिळवून देणार आहेस. एक दिवशी सत्य नक्कीच बाहेर यावे. मी रडत होते. ती रात्र माझ्या आयुष्यातील सर्वात लांब आणि क्रूर रात्र बनली होती. फुटपाथवर थंडी शिगेला पोचली होती आणि शहरातील रस्ते पूर्णपणे सुनसान झाले होते. मी स्वतःला एका जुन्या चादरीत गुंडाळले आणि फुटपाथच्या एका कोपऱ्यात बसले. माझ्या चेहऱ्यावरील अश्रू सुकले होते, पण माझे हृदय अजूनही रडत होते. मी आजूबाजूला पाहिले. कोणताही आधार नव्हता, कोणताही माणूस दिसत नव्हता. फक्त सगळीकडे अंधार आणि शांतता होती. असं वाटत होतं की सगळं जग झोपी गेलं आहे आणि मी एकटीच जागी आहे. माझ्याकडे एक छोटी बॅग होती, ज्यात काही कपडे होते आणि मी वर्षानुवर्ष वाचवलेले थोडे पैसे होते. मी विचार करत होते, मी कुठे जायचे, कोणता दरवाजा ठोठवायचा, कारण या शहरात माझ्यासाठी आता जागाच उरली नाही. अचानक एक कार वेगाने माझ्याकडे आली, फुटपाथवर आदळली आणि उलटली. तिचे हेडलाईट्स चमकले आणि एक माणूस गाडीजवळच जमिनीवर कणत पडला. मी घाबरून उभा राहिले. सुरुवातीला माझी पावले थांबली आणि भीतीने माझे मन व्यापले. मला वाटलं की हा पोलिसांचा विषय आहे. मी स्वतःला अडचणीत का आणू? पण पुढच्या क्षणी माझ्या हृदयातून एक आवाज आला की तो देखील एक माणूस आहे आणि अडचणीत आहे. मग काय? मी धावत त्याच्याकडे गेली. तो माणूस खूप जखमी झाला होता. त्याचे शरीर रक्ताने भरले होते. त्याच्या कपाळावर जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहत होते. त्याचा श्वास मंदावत होता, जणू काही त्याचे जीवन निसटत चालले होते. मी माझा स्कार्फ फाडला आणि त्याच्या जखमेभोवती बांधला. मग आजूबाजूला पाहिले, तेव्हा मला समोरून येताना एक रिक्षा दिसली. मी ती समोरून येणारी रिक्षा थांबवली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, भाऊ, प्लीज रुग्णालयात घेऊन चला, हा माणूस मरेल. रिक्षावाला सुरुवातीला संकोचला, पण माझी अवस्था पाहून तो शेवटी थांबला. मी जखमी माणसाला माझ्या हाताने आधार दिला आणि त्याला रिक्षात बसवण्यास मदत केली. माझे हात रक्ताने माखले होते, पण मनात एक विचित्र शांतता जाणवली. कदाचित एखाद्याला मदत करणे हीच खरी मानवता आहे. रुग्णालयात पोहोचल्यावर मी आपत्कालीन वॉर्डमध्ये मोठ्याने ओरडले, डॉक्टर साहेब, लवकर या, हा माणूस खूप गंभीर जखमी झाला आहे. माझा आवाज ऐकून नर्स धावत आल्या. एक स्ट्रेचर आणण्यात आला आणि त्या माणसाला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. मी तिथेच खुर्चीवर बसले. मला असे वाटत होते की माझ्या शरीरात आता काहीच ताकद उरली नाही, पण माझे मन सतत देवाला त्याचे प्राण वाचवावे अशी प्रार्थना करत होते. काही तास उलटले. मग एक नर्स बाहेर आली.
तिच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसत होते. ती म्हणाली, मॅडम, त्याचा जीव वाचला आहे. तुम्ही त्याला अगदी वेळेवर रुग्णालयात आणले आहे. याबद्दल तुमचे धन्यवाद. माझ्या डोळ्यात अश्रू आले. पहाट झाली तेव्हा नर्सने मला सांगितले की तो गृहस्थ शुद्धीवर आला आहे आणि त्याला कोणीही मदत केली असे विचारत आहे. मी तुमचे नाव सांगितले आणि त्यांनी सांगितले की तुम्हाला ताबडतोब त्याच्याकडे घेऊन या. हे ऐकून मला धक्काच बसला. मी भीती आणि कुतूहलाने भरून आले. मी दार उघडून आत गेले तेव्हा तोच जखमी माणूस बेडवर बसला होता. आता तो बरा दिसत होता. मला पाहून तो हसला आणि म्हणाला, तूच मला मृत्यूच्या जबड्यातून परत खेचलेस का? मी हळूच हो मध्ये मान हलवली आणि म्हणाले, मी फक्त एक माणूस म्हणून माझे कर्तव्य बजावत होते. मग नर्स म्हणाली, हे आपल्या शहराचे आयुक्त आहेत. मला धक्का बसला. ज्या व्यक्तीला मी रुग्णालयात आणण्यास मदत केली होती तो इतका उच्च पदस्थ अधिकारी होता यावर माझा विश्वासच बसत नव्हता. त्याने प्रेमाने विचारले, मुली, त्या रात्री तू तिथे काय करत होतीस? हा प्रश्न ऐकून मी स्वतःला रडण्यापासून आवरू शकले नाही आणि रडत रडत माझ्या मनातील सर्व दुःख त्यांच्यासमोर ओतले. माझ्या भावाचा छळ, माझ्या वहिनीचा प्लॅन, मालमत्तेची कागदपत्रे आणि मला घराबाहेर काढलेली ती मध्यरात्र. त्यांनी शांतपणे सर्व ऐकले. त्यांचे डोळेही ओले झाले होते. मग त्यांनी माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणाले, मुली, तुझ्यावर खूप अन्याय झाला आहे, पण तू धीर धर. तुला हवं असेल तर माझ्यासोबत माझ्या घरी चल. आजपासून तू माझी मुलगी आहेस. मी निशब्दपणे त्यांच्याकडे पाहत राहिले. ते म्हणाले, जर तुला यायचं नसेल तर मी तुला जबरदस्ती करणार नाही. फक्त सांग, तुझं या शहरात स्वतःचे कोणी आहे का? मी मान खाली केली आणि म्हणाले, नाही, आता माझे कोणीही नाही. ते हसले आणि म्हणाले, बाळा, देव अस्तित्वात आहे. मग घाबरायचं कशाला? लक्षात ठेव, जग केवळ रक्ताच्या नात्यावरच चालत नाही, तर मानवी नाते संबंध देखील असतात. मी क्षणभर त्यांच्या डोळ्यात पाहत राहिले आणि मग हळूच डोके हलवले आणि त्यांच्यासोबत गेले. त्यांच्या घरी गेल्यावर मला पहिल्यांदाच जाणवले की जगात अजूनही चांगुलपणा अस्तित्वात आहे. त्यांनी मला खरोखरच मुलीसारखा आदर दिला. माझ्या शिक्षणाचा पूर्ण खर्च केला. माझ्या भावाच्या अत्याचाराने दडपलेली माझी स्वप्ने पुन्हा जिवंत झाली. मी दिवस रात्र कठोर परिश्रम केले. मी अभ्यास केला, परीक्षा दिल्या आणि एके दिवशी मी डॉक्टर झाले. एकेकाळी फुटपाथवर बसणारी ती मुलगी आता अनेक रुग्णांसाठी जीवन रक्षक बनली होती. मी माझ्या आयुष्याचे ध्येय बनवले की कोणीही माझ्यासारखे अश्रू ढाळू नयेत. एके दिवशी रुग्णालयात कर्तव्यावर असताना एक केस समोर आली. फाईलवरील नाव ऐकून माझे हात थरथर कापू लागले. राजन, माझा भाऊ. माझे पाय जमिनीवर उतरले. मी पडदा मागे घेतला आणि पाहिले की माझा भाऊ माझ्या समोर पडलेला आहे आणि माझी वहिनी जवळच उभी आहे. पण ती पूर्वीसारखी गर्विष्ठ नव्हती. ती असुरक्षित आणि पश्चातापाने भरलेली दिसत होती. मी स्वतःला सावरले आणि त्याच्याकडे गेले. त्याने माझ्याकडे भीतीने पाहिले. कदाचित मी बदला घेईन असे त्याला वाटत होते. मी शांतपणे त्याची फाईल पाहिली, ती तपासली आणि हळुवारपणे त्याला सांगितले की त्याच्या उपचारात कोणतीही कसर सोडली जाणार नाही. हे ऐकून त्याचे हृदय पिळवटून गेले. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. आस्था, आम्हाला माफ कर. आमच्याकडून खूप अन्याय झाला आहे. पण मी गप्प राहिले. माझे हृदय वेदना आणि शांतीने भरले होते. मी त्याला माफ तर केले नाही, पण तरीही मी त्याचा उपचार पूर्ण भक्ती आणि प्रामाणिकपणाने करत राहिले. दिवस जाऊ लागले. त्याची प्रकृती सुधारू लागली. पण जेव्हा जेव्हा तो माझ्याकडे पाहत असे तेव्हा त्याचे डोळे लाज आणि पश्चातापाने लगेच खाली होत होते. मग मला जाणवले की देवाची योजना खरोखरच अद्भुत आहे. त्यानेच मला रस्त्याच्या कडेहून उचलले आणि मला अशी जागा दिली जिथे आज तेच अत्याचारी माझ्यासमोर असह्य आणि नतमस्तक झाले होते आणि मला त्यांचा तारणहार म्हणून परीक्षा द्यावी लागत होती. मी देवाला फक्त एवढीच प्रार्थना करते की मी याही परीक्षांमध्ये उत्तीर्ण व्हावे. तर मित्रांनो, ही होती आजची गोष्ट. जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.